पालघर पोलिसांची मोठी कारवाई। अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणाऱ्या चौघांना अटक। 38 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त। पालघर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक करणाऱ्या चौघांना अटक केली आहे। जिल्ह्यातील तलासरी, मनोर आणि कासा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत स्वतंत्र कारवाया राबवून सुमारे 38,43,668 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक एतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि संबंधित पोलीस ठाण्यांनी ही संयुक्त मोहीम राबवली। कारवाई दरम्यान विविध वाहनांमधून अवैधरित्या वाहतूक केली जाणारी गुटखा, पान मसाला आणि इतर तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले। या प्रकरणात एकूण 4 आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्ह्यांमध्ये वापरण्यात आलेली वाहनेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत। या सर्व कारवायांमुळे जिल्ह्यात अवैध तंबाखू व्यवसायावर मोठा आघात बसला असून आरोपींविरोधात संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पुढील तपास स्थानिक पोलीस करत असून अशा अवैध व्यवसायांविरोधातील कारवाई यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे।